नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। आज 9 नोव्हेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झालेला आहे आणि हा जो पेपर आहे यामधील जो इकॉनॉमिक सेक्शन आहे तो इथे आपण कव्हर करणार आहोत। पेपर हा या ठिकाणी मॉडरेट पद्धतीचा होता। निश्चितच काही क्वेश्चन हे हार्ड लेवलचे होते, त्यामुळे पेपर हा एवढाही सोपा नव्हता। ओके, त्यामुळे याची जी संभाव्य उत्तर आहे ते आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। त्याचबरोबर आता प्रिलिम झालेली आहे, प्रिलिमच्या नंतर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे मेन्स। तर त्यासाठी डायरेक्शन अकॅडमीने लक्ष्यवेध ही डेडिकेटेड अशी मेन्सची बॅच आपण लॉन्च केलेली आहे। जी प्रिलिमची अर्जुन बॅच केली होती, लॉन्च केली होती, त्या अर्जुन बॅचचा अनेक विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा झालेला आहे। कारण अनेक क्वेश्चन हे डायरेक्टली रिफ्लेक्ट झालेले आहेत, आपण इनडायरेक्टली अनेक कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत, तर त्याचा फायदा त्यांना झालेलाच आहे। त्याचबरोबर आता ही मेन्सची लक्ष्यवेध बॅच आहे, ज्यामध्ये संपूर्ण 1 2 3 4 जे जीएसचे पेपर आहे ते कव्हर करणार आहोत। अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे। टार्गेट आहे पुढच्या 3.5 महिन्यामध्ये संपूर्ण 4 जे पेपर आहेत ते कव्हर करायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याकडे सोशियोलॉजी ऑप्शनल अवेलेबल आहे, जो इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये आहे। ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी सोशियोलॉजी त्याचबरोबर जीएसची जी बॅच आहे ते आपल्याला उपलब्ध आहे। याचे डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील। 11 नोव्हेंबर पासून ही बॅच सुरू होत आहे। ठीक आहे, तर यामध्ये आज झालेल्या पेपरचं आपण डिस्कशन करू। क्वेश्चन नंबर 36 होता इकॉनॉमिक्सचा। 36 जो क्वेश्चन आहे तो आहे जमीन धारणेची मर्यादा, म्हणजे एखादा व्यक्ती स्वतःच्या नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय। जमीन धारणेची मर्यादा लादण्याचे खालीपैकी कोणते दोन पैलू आहेत? आता आपल्याला इथं दोन पैलू या ठिकाणी विचारलेले आहेत की या ठिकाणी दोन जे पैलू आहेत ते कोणते आहेत? एक या ठिकाणी भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा, बरोबरच आहे हे या ठिकाणी की जे भविष्यावर, म्हणजे याचा अर्थ काय आहे की जमीन धारणेची मर्यादा किंवा लँड सेलिंग म्हणजे काय आहे, तर एका व्यक्तीला या ठिकाणी पर्टिक्युलर जमीनच आपल्या नावावर ठेवता येणार आहे। ओके, पूर्वी काय असायचं की खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे हजारो एकर जमीन एका व्यक्तीच्या नावावर होती, त्यामुळं या ठिकाणी किंवा की लँड सेलिंग ऍक्ट आणण्यात आला आणि त्या ऍक्टच्या अंतर्गत या ठिकाणी भविष्यातील अधिग्रहण सुद्धा करता येणार नाही, त्यावर सुद्धा मर्यादा आली। आणि त्याचबरोबर काय आहे या ठिकाणी विद्यमान जमीन धारणेवर सुद्धा मर्यादा आली, म्हणजे सध्या जे आहे सध्याची सेलिंग लावलेली आहे। ठीक आहे, कोरडवाहू जमीन किती असेल, बागायती किती असेल, यावर या ठिकाणी सेलिंग आहे। त्यामुळं याचं उत्तर असणार आहे अ आणि या ठिकाणी क, म्हणजे उत्तर याच्यामध्ये 4 असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 37चा क्वेश्चन। आता हा जो क्वेश्चन आहे हा या ठिकाणी क्वेश्चन तसा पाहिलं तर कॉम्प्लिकेटेड आहे, कारण ह्याच्यामध्ये जे विचारलेलं आहे याच्यात विचारलेलं आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स। ओके, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स। आता यामध्ये लिंग आधारित मानव विकास निर्देशांक, हा जो लिंग आधारित मानव विकास निर्देशांक आहे याचे फक्त 3च पॅरामीटर आहेत। ठीक आहे, 3च पॅरामीटर आहे। यामध्ये या ठिकाणी आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि या ठिकाणी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे। ओके, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, म्हणजे 3च इथं आधार आहेत, त्या आधारे हा इंडेक्स काढला होतो। आणि सबलीकरण आहे, त्याचबरोबर श्रम बाजार, हे जे आहे ना हे आहे इनइक्वलिटी इंडेक्सच्या बाबतीमध्ये। जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स म्हणजे जेंडर इंडेक्स जो आहे या ठिकाणी जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स हा जो आहे हा डिफरंट आहे, आणि त्यानंतर या ठिकाणी की जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स जो आहे तो या ठिकाणी डिफरंट आहे। त्यामुळं पहिलं जे आहे ते या ठिकाणी पहिलं हे चुकीचं आहे, आणि ऑब्विसली 4 नाही तर 3 घटक आहे, त्यामुळं याचं उत्तर जे आहे हे दोन्हीही चूक आहे, दोन्हीही चूक। कारण इथं जेंडर इनइक्वलिटी इंडेक्सच्या बाबतीमध्ये हे जे 2 पॅरामीटर्स आहेत तिथं 4 पॅरामीटर आहे, बाकी सगळीकडे 3 पॅरामीटर्स आहेत, त्यामुळे याचं उत्तर हे 4 असणार आहे। त्यानंतर 37 नंतर 38। आता 38 मध्ये आपल्याला 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा जो मुख्य हेतू आहे, आपल्याला मुख्य हेतू विचारलेला आहे। हा 20 कलमी कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी 2006 ला सुद्धा रिप्लेस करण्यात आला। तर यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे 26 जून 1975चा जो 20 कलमी कार्यक्रम आहे तर त्याचं या ठिकाणी मुख्य हेतू किंवा उद्देश काय होता? एक तर काय आहे या ठिकाणी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे लोकांचं राहणीमान वाढवणे, त्याचबरोबर इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी। ओके, म्हणजे त्या ठिकाणी दारिद्र्याचं प्रमाण किंवा दारिद्र्य निर्मूलन करणे। तर हे दोन्ही बाबी जे आहेत ते ह्याचे या ठिकाणी मुख्य हेतू होता, त्यामुळे उत्तर आहे याच्यामधलं उत्तर येणार आहे 3। त्यानंतर
अन्न सुरक्षा विधेयक. ठीक आहे. आता हे जे अन्न सुरक्षा विधेयक आहे ऑलरेडी ह्याच्यावर ॲज इट इज प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. इव्हन आपण PYQ सेशनमध्ये सुद्धा घेतलेला आहे, 20 कलमी कार्यक्रम सुद्धा घेतलेला आहे आणि हा PYQ सुद्धा आपण डिस्कस केलेला आहे. अन्न सुरक्षा अधिनियम ॲज इट इज PYQ आहे. फक्त याच्यामध्ये सेकंड स्टेटमेंट जे आहे ते पूर्वीच्या PYQ मध्ये पूर्वी जे प्रश्न विचारला होता त्यामध्ये रॉंग दिलं होतं आणि इथं काय आहे योग्य दिलेलं आहे. त्यामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये सुरू करण्यात आला. या विधेयकाच्या माध्यमातून 50% शहरी भागातील लोकसंख्या आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला काय आहे अन्न सुरक्षेचा लाभ होणार आहे. तर हे बरोबर आहे. आणि यामध्ये लाभार्थींना 3 रुपये प्रमाणे तांदूळ, 1 रुपये प्रमाणे भरड धान्य आणि 2 रुपये प्रमाणे काय आहे गहू उपलब्ध आहे. हे सुद्धा बरोबर आहे. पूर्वी जो प्रश्न विचारला होता त्याने फक्त याच्यामध्ये काय केलेलं आहे चेंज केलेला आहे. ठीक आहे. तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत म्हणजे याचं उत्तर आहे 1. ओके. त्यानंतर नेक्स्ट 40 क्वेश्चन आहे. त्यामध्ये शाश्वत विकास ही जी संकल्पना आहे, ओके, शाश्वत विकासाची ही संकल्पना ही कधी या ठिकाणी आपल्याला इंट्रोड्यूस झाली हे विचारण्यात आलेलं आहे. आता यामध्ये ही 1980 ची संकल्पना आहे. ओके. जागतिक संवर्धन यामध्ये डायरेक्ट स्टेट फॉरवर्ड 1980 आहे. त्यानंतर 41 नंबरचा क्वेश्चन यामध्ये जे विचारण्यात आलेलं आहे 2020 मध्ये 2020चा जो या ठिकाणी शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक किंवा या ठिकाणी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल विचारले होते आणि त्यामध्ये भारताचा नंबर कितवा आहे ते हे विचारलं. तो नंबर होता 117 नंबर जो होता तो भारताचा होता. ठीक आहे. त्यानंतर पुढचं या ठिकाणी हे जे विधान आहे तर हे विधान कोणी केलं असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. त्याचं डायरेक्ट उत्तर आहे या ठिकाणी किंडल बर्जर यांनी या ठिकाणी हे स्टेटमेंट केलेले आहे. आता असे जे स्टेटमेंट आहे हे या ठिकाणी खूप वॉस्ट असतात किंवा या ठिकाणी हे कोणाच्याही वाचनामध्ये जात नाही. त्यामुळे 2-3 क्वेश्चन जे निश्चितच हे डिफिकल्ट लेवलचे आहेत इकॉनॉमिक्स मधले. त्यानंतर 43 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा या ठिकाणी फुल्ली कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला विचारलंय भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय कोणता आहे ते निवडा. एक, जागतिकीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी ही भारतीय अर्थव्यवस्थेला तंतोतंत लागू होती नाही. त्या ठिकाणी ट्रिकल डाऊन थिअरी म्हणजे काय आहे. ट्रिकल डाऊन थिअरीमध्ये यामध्ये जे बिझनेसमॅन आहेत किंवा या ठिकाणी जे मोठे व्यापारी आहेत किंवा जे श्रीमंत व्यक्ती असतील त्याला सरकार काय करणार विविध प्रकारच्या सोयीसुविधा देणार आहे. टॅक्समध्ये सुविधा असेल किंवा इतर बाबतीमध्ये सुविधा, त्याचबरोबर अनुदान दिलं जाईल. त्यामुळं काय होईल ते इन्व्हेस्ट करतील आणि त्या इन्व्हेस्टमेंटमुळं किंवा त्यांना टॅक्स कमी केलेला आहे त्या टॅक्स कमी केल्यामुळे ते काय करतील जास्त इन्व्हेस्टमेंट करतील आणि त्या माध्यमातून काय आहे तर खालचा जो व्यक्ती आहे किंवा मध्यमवर्ग जो आहे तो मिडल क्लास जो आहे त्याला काय होणार आहे त्याला रोजगार उपलब्ध होईल. ओके. अशा प्रकारची ही ट्रिकल डाऊन थिअरी असते. तर या ठिकाणी या ह्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थिअरी भारतीय अर्थव्यवस्थेला लागू होत नाही. ओके. कारण यामध्ये किंवा खालच्या ह्याच्यापर्यंत जो काही या ठिकाणी हे आहे बदल आहे तो झालेला नाही आणि त्यामध्ये जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर हा ट्रिकल डाऊन थिअरीवर प्रश्न उपस्थित बरोबर आहे. कारण या ह्याच्यामध्ये आपला विकास दर जरी वाढला असता या ठिकाणी की आपला विकास दर जरी वाढला तर आपला जो आहे त्या ठिकाणी काय आहे तर कशी ग्रोथ आहे एक प्रकारची या ठिकाणी जॉबलेस ग्रोथ आहे. ओके. कशी आहे त्या ठिकाणी की जॉबलेस ग्रोथ आहे. ठीक आहे. जॉबलेस ग्रोथ आहे. त्यामुळं या ठिकाणी सेकंड स्टेटमेंट हे बरोबर आहे, पहिलं रॉंग आहे. त्यामुळं फक्त ब हे जे आहे हे बरोबर आहे म्हणजे उत्तर काय येणार आहे उत्तर 2 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण 43 च्या नंतर पुढे पाहू 44. आता यामध्ये हे सुद्धा स्टेटमेंट दिलेले आहे. आता स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे की विकसनशील जगामधील जवळजवळ 40% लोकसंख्या ही 1950 ते 1960 या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही किंवा त्यांना झालेला नाही असं हे विधान कोणाचे आहे. ठीक आहे. तर हे विधान या ठिकाणी डायरेक्ट रॉबर्ट मॅकनामारा. ओके. रॉबर्ट मॅकनामारा यांचं हे स्टेटमेंट आहे. ठीक आहे. त्यानंतर
पुढे आता हा जो क्वेश्चन आहे हा थोडा लॉजिक बेस आपल्याला सॉल्व्ह करता येतो, कारण इथं प्रश्न विचारलाय राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमामध्ये खालीलपैकी राष्ट्रीय अभियानाचा कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केला गेला नव्हता. आता काय आहे, राष्ट्रीय हवामान विषयक कृती आहे, क्लायमेटच्या संदर्भात आहे. तर एक या ठिकाणी राष्ट्रीय सौर अभियान असणार आहे, राष्ट्रीय शाश्वत अभियान, वसतिस्थान अभियान असणार आहे, राष्ट्रीय जल अभियान असणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जो आहे तो हा क्लायमेटचा भाग असणार नाही. म्हणजे उत्तर काय असणार आहे, उत्तर जे आहे उत्तर 4 असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढे आहे भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीपैकी कोणती कारणं आहेत. आता इथं कॉमन लॉजिकल प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला दारिद्र्याची कारणं जी आहेत ही कोणती आहेत. ठीक आहे. आता दारिद्र्याच्या कारणामध्ये एक आहे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात काय आहे, कृषीवर अवलंबून आहे. बरोबर, कृषीवर अवलंबून आहे. इव्हन आपल्या जीडीपी मध्ये सुद्धा कृषीचा वाटा जो आहे सर्वाधिक आहे. इव्हन या ठिकाणी कृषीवर सर्वाधिक एम्प्लॉयमेंट जे आहे हे डिपेंड आहे. परंतु तिथं कसं आहे, डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट आहे, प्रचंड बेरोजगारी आपल्याला तिथं दिसते. त्यामुळं ए जे आहे तर हे कारण आहे. दुसरं, उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता. बरोबर आहे. उत्पादन क्षेत्र म्हणजे काय आहे, इंडस्ट्री आहे, उद्योग आहे. उद्योगामध्ये काय झालेलं आहे, रोजगार जो आहे तो कमी झालेला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं, विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर. तर हे काही या ठिकाणी हे बेरोजगारीचं कारण नाही, तर यामधून रोजगार उपलब्ध होतो. ठीक आहे. त्यामुळं अ आणि ब हे बरोबर आहे. त्यानंतर 47 आहे. 47 एकात्मिक बाल विकास या ठिकाणी सेवा, एकात्मिक बाल विकास सेवा जे आहे त्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारा कार्यक्रम एक आहे पूरक पोषण आहार कार्यक्रम. ओके, न्यूट्रिशन सप्लिमेंट प्रोग्राम. अँड दुसरं काय आहे या ठिकाणी आरोग्य तपासणी. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आता कामगार प्रशिक्षण आणि स्त्री पुरुष असमानता ह्या दोन गोष्टी या ठिकाणी ह्याच्यात येत नाहीत. लॉजिकल क्वेश्चन आहे, त्यामुळं उत्तर अ आणि ब असेल. ओके, अ आणि ब. त्यानंतर पुढे आहे 2011. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे त्याचे 2 आन्सर असू शकतात. ठीक आहे, ते तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहू. 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये देशातील एकूण शहरी लोकसंख्येपैकी 13% लोकसंख्या ही खालीपैकी कोणत्या शहरात राहत होती. एक तर मुंबई 100% आहे, म्हणजे या ठिकाणी अ जे आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं यामध्ये दिल्ली आहे, सेकंड जे आहे ते दिल्ली आहे. ठीक आहे. तर इथं एक तर मुंबई आणि दिल्ली आणि दुसरा काय ऑप्शन असू शकतो या ठिकाणी हा सुद्धा असू शकतो, परंतु प्रोबॅबिलिटी या ठिकाणी काय आहे, उत्तर एकच असणार आहे. ठीक आहे, मुंबई आणि दिल्ली. त्यानंतर हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकूण जगाच्या 17.5% लोकसंख्या आहे. 17.5%. ठीक आहे. त्यानंतर आता हा जो क्वेश्चन आहे 50 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला हे भारताच्या राष्ट्रीय धोरण जे आहे 2000च्या संदर्भात खालीपैकी कोणतं विधान हे बरोबर आहे. एक, जास्तीत जास्त 2 अपत्ये नुसार या ठिकाणी 2050 सालापर्यंत नाही, त्या ठिकाणी हे चुकीचं आहे. 2000 या ठिकाणी 50 नाही, त्या लोकसंख्या स्थिर करणे हे चुकीचं आहे पूर्णतः. त्यानंतर सार्वत्रिक लसीकरण आहे हे बरोबर आहे. अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति 1000 30% पेक्षा नाही, 30 पेक्षा, त्यामुळे हे टक्केवारी हे जे आहे हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी प्रति 1000 30 बरोबर आहे, पण तो टक्केवारी नाही, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. फक्त इथं ब जे आहे हे ब बरोबर असणार आहे. फक्त केवळ विधान ब बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आपण इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन संभाव्य उत्तर ते पाहिलेले आहेत. आता पुढचं प्री झाल्यानंतर तुम्ही तयारी करणं गरजेचे आहे मेन्सची. त्यासाठी आपण लक्ष्यवेध अशी डेडिकेटेड बॅच लॉन्च केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सोशिओलॉजीची बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम दोन्ही मीडियममध्ये ऑनलाईन स्वरूपात ऑफलाईन स्वरूपात ही बॅच अवेलेबल आहे. आणि लक्ष्यवेध ही जी बॅच आहे पूर्णतः ऑनलाईन आहे आणि यामध्ये फी जी आहे तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा पे करता येते. यामध्ये टेस्ट सिरीज आहे, त्याजवळ PDF नोट्स तुम्हाला अवेलेबल असतील आणि या ठिकाणी दररोज डेली याच्यामध्ये 3 लेक्चर्स तुम्हाला होतील. अशा प्रकारची लक्ष्यवेध बॅच 11 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. डेडिकेटेड फुल्ली मेन्ससाठी ही बॅच असणार आहे. त्यामुळं
या बॅचसाठी इनरोल करण्यासाठी आपल्याकडं डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आणि उद्यापासून या आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी डिकोडिंग सुरू होणार आहे मेन्सची, त्यामुळे ती सुद्धा पाहायला विसरू नका। थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद।